Hello students, today we are going to see problem set 2 of quadratic equation. त्यामध्ये मी काही ठराविक क्वेश्चन मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून देणार आहे. 8 पासून 15 पर्यंतचे 8 पासून 15 पर्यंतचे हे क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे आणि 8 च्या अलीकडे जे काही तुमचे डाउट्स असतील ते मला नंबर्स व्हॉट्सॲपला सेंड करा. मी तुम्हाला तेही प्रॉब्लेम एक्सप्लेन करेन. त्याआधी जरा 7th क्वेश्चन बद्दल आपण बोलूया. त्यातल्या 7th क्वेश्चन काय म्हणले बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. एवढंच म्हणलेलं आहे. इथं कुठल्या मेथडचं नाव आलेलं नाहीये. बाय फॅक्टरायझेशन किंवा बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर्स किंवा बाय युजिंग फॉर्म्युला असं काही म्हणलेलं नाहीये. मग अशा वेळेस तुम्हाला जी मेथड कन्व्हिनियंट वाटेल त्या मेथडने करायचं. सगळ्यात पहिले काय करायचं तर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असतं आपलं ते ax² + bx + c = 0 च्या फॉर्म मध्ये आधी आणायचं. मग फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन करून स्प्लिट होतंय का पहिले चेक करा. आणि जर तसं नाही झालं, स्प्लिट होत नाही किंवा फॅक्टर्स पडत नाहीत असं जर वाटायला लागलं तरच पुढच्या मेथडकडे जायचं. मग पुढच्या मेथडला तुम्हाला दोन पर्याय आहेत. एक तर कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आहे किंवा युजिंग फॉर्म्युला. तर शक्यतो युजिंग फॉर्म्युला करायचं, ते जास्त सोपं असतं. पुन्हा एकदा काय सांगतोय का, क्वेश्चन 7 मध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हटलेलं आहे. मेथड मेन्शन केलेली नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली फॅक्टरायझेशन मेथड वापरून बघायची आणि जर नाही झालं, त्यांना फॅक्टर्स नाही पडले तर युजिंग फॉर्म्युला कडे यायचं. म्हणजे a b c च्या व्हॅल्यूज काढायच्या, मग b² - 4ac मिळवायचे. मग x = -b ± √b² - 4ac अपॉन ट्वाइस a याचा वापर करून तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवायचे. लक्षात आलं? नाउ आय विल स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 8. बघा काय विचारले बघा क्वेश्चन मध्ये, वाचून घ्या सगळ्यांनी. फाइंड m इफ m - 12 x² + 2 into bracket m - 12 into x plus 2 is equal to 0 has real and equal roots. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रियल आणि इक्वल आहेत असं सांगितलंय. तर m ची व्हॅल्यू काय असली पाहिजे असं आपल्याला विचारलं. ठीक आहे, हे बघा ax² + bx + c = 0 च्या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. आपण त्याला पहिल्यांदा कंपेअर करून घेऊया. ठीक आहे, बघा comparing it with ax² + bx + c = 0. a म्हणजे m - 12, b म्हणजे 2 into bracket m - 12 आणि c म्हणजे 2. a म्हणजे m - 12, b म्हणजे twice m - 12 आणि c म्हणजे 2. मग यानंतर आपण b² - 4ac ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. b² म्हणजे याचा स्क्वेअर बघा, 2 into bracket m - 12 चा स्क्वेअर -4ac. a म्हणजे काय सांगा, a म्हणजे m - 12 आणि c म्हणजे किती आहेत सांगा, 2. हे आपण आधी पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घेऊ. b² - 4ac काय आहे. सो 2² 4 m - 12 ब्रॅकेट स्क्वेअर करायचा का, m² product of two double of that -24m plus last term square 144 -4 the bracket open -4m minus into minus plus 12 4 the 48. असं करूया. जस्ट मिनिट, ओपन करताना 8 न मल्टिप्लाय करू. हे हा ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. मला सांगा हे 4 2 8 आहेत की नाही, -8 into bracket m - 12. पुढच्या स्टेपला ओपन. मी आता फक्त 4 2 8 करून घेते. ओके, नाउ 4 ला ओपन करा. 4m² -24 4 96m प्लस 144 into 4 करायचं आपल्याला. 144 into 4 करायचं. माझ्या मते 12 2 24 576 येतात.
4 4 is 16, 4 16 plus 1 7, बरोबर आहे, 576 minus 8 into m म्हणजे 8m minus minus plus 12 8 is 96. 4m square as it is, minus 96 minus 8 म्हणजे minus 104m plus 76 plus 96 ची addition, 6 plus 6 12, 10 plus 7 17, 672. मला बहुतेक यातनं 4 कॉमन निघतील असं वाटतं सगळ्यातनं. 4 कॉमन काढतोय मी. 4m स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मायनस 4 2 जा 8, 2 राहिले 24, 4 6 जा 24, m प्लस 4 1 जा 4, 4 6 जा 24, 4 8 जा 32. ओके, ही मिळाली तुम्हाला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळाली. 4 इंटू ब्रॅकेट m स्क्वेअर मायनस 26m प्लस 168. आता जरा प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. काय विचारलं बघा तुम्हाला क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलं सांगा, तुम्हाला वाचून बघा बरं. फाइंड n if dash 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 equation has real and equal roots. मला सांगा रूट्स रियल आणि इक्वल कधी असतात सांगा. रूट्स रियल आणि इक्वल कधी असतात, जेव्हा b स्क्वेअर मायनस 4ac किंवा डेल्टा काय असतो 0 असतो तेव्हा. मग आता इथे रूट्स आर रियल आणि इक्वल असं सांगितले. सिन्स द रूट्स आर रियल अँड इक्वल, नेक्स्ट लाईन b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय असली पाहिजे 0 असली पाहिजे. म्हणजे बघा याची व्हॅल्यू या b स्क्वेअर ही व्हॅल्यू काय असली पाहिजे 0. आता इथे मी कंटिन्यू करतो. बघा हा सगळा पार्ट 0 असला पाहिजे. 4 इंटू ब्रॅकेट m स्क्वेअर मायनस 26m प्लस 168 याची व्हॅल्यू काय असली पाहिजे 0 असली पाहिजे. मग 4 ट्रान्सफर करा 0 मध्ये, म्हणजे m स्क्वेअर मायनस 26m प्लस 168 इज इक्वल टू 0. फर्स्ट इंटू लास्ट 168m स्क्वेअर ला असं स्प्लिट करा ज्यांची टोटल 26 येते. 14 12 जा किंवा 12 14 मायनस 14 मायनस 12. मग आपण मिडल टर्म स्प्लिट करूया. m स्क्वेअर मायनस 14m मायनस 12m प्लस 168 इक्वल्स 0. या दोघांमध्ये m कॉमन, m मायनस 14 मायनस 12 कॉमन, m मायनस 14 तुम्ही डिवाइड करून बघा इक्वल 0. एक ब्रॅकेट m मायनस 14, नेक्स्ट ब्रॅकेट कॉमन राहिलेले m मायनस 12 इज इक्वल टू 0. आयदर फर्स्ट ब्रॅकेट 0 और सेकंड ब्रॅकेट 0. सो m मायनस 14 इक्वल्स 0 और m मायनस 12 इक्वल्स 0. Therefore m इक्वल्स 14 और m इक्वल्स 12. आता जरा ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. m इक्वल्स 12. मला सांगा जर m 12 असेल, इथं विचार करा इक्वेशन कडे बघा. m जर 12 असेल तर 12 मायनस 12 किती आले 0. 0 x स्क्वेअर म्हणजे काय, ती टर्मच वेगळी. तुम्ही अगदी व्यवस्थित आठवा क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकवताना पहिल्यांदा मी काय म्हणतो, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0 च्या फॉर्म मध्ये पाहिजे, पण त्यातला a कसा पाहिजे, a नॉन 0 असला पाहिजे. मग मला सांगा तुमचा a m जर 12 असेल तर a ची व्हॅल्यू 0 येणार की नाही, मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणारच नाही. देयरफॉर खाली म्हणायचं हियर m इक्वल्स 12 इज not possible because a equals m minus 12, a equals 12 minus 12 and a equals 0. That's why m equals 12 is not possible. हा पार्ट यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे. फायनल आन्सर therefore m equals काय असलं पाहिजे, m equals 14 हा नंबर असला पाहिजे. दूसरा राहिलेला m equals 40. लक्षात आला क्वेश्चन. Okay. Now question number 9. The sum of two roots of a quadratic equation is 5.
म्हणजे सम ऑफ द रूट्स इज 5 असं दिलेलं आहे अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. फाइंड द इक्वेशन. तर आपल्याला इक्वेशन फ्रेम करायचं. सम ऑफ द रूट्स 5 दिलेलं आहे आणि सम ऑफ देअर क्यूब्स इज 35 दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर ते इक्वेशन काय असेल बघा. लेट the roots of a required quadratic equation be alpha and beta. Let the roots of quadratic equation be alpha and beta. आपल्याला given condition काय काय सांगितलं. Sum of the roots alpha plus beta equals 5 and alpha cube plus beta cube equals alpha cube plus beta cube equals 35 आणि आपल्याला विचारले व्हॉट इज द इक्वेशन. आपल्याला जर इक्वेशन पाहिजे असेल तर त्यामध्ये काय काय लागतं बघा. एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स म्हणजे अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा बीटा लागतो आपल्याला. अल्फा बीटा आणि ते आपल्याकडे इथे नाही आहे. मग या इन्फॉर्मेशन मधून आपल्याला अल्फा बीटा आधी मिळवायला पाहिजे आणि मग तो मिळाला की तुमचं इक्वेशन तयार होणार आहे. मग आता मी मागे ह्या टाईप जेव्हा आला होता मी त्यावेळी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किंवा अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब ह्याचे फॉर्म्युले मी तुम्हाला तयार करून दाखवले किंवा ते बाय हार्ट करा. मी आता लिहितोय तो फॉर्म्युला बघा. लक्ष द्या. वी नो दॅट alpha cube plus beta cube equals alpha plus beta bracket cube minus 3 alpha beta into bracket alpha plus beta. हे कसे तयार होतात मी तुम्हाला दाखवलेले ते फॉर्म्युले पहा मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन. alpha cube plus beta cube equals alpha plus beta bracket cube minus 3 alpha beta into bracket alpha plus beta. आता जे माहिती आहे ते रिप्लेस करा. alpha cube plus beta cube 35 equals alpha plus beta 5 त्याचा क्यूब minus 3 alpha beta as it is आणि पुन्हा alpha plus beta किती आहे सांगा 5. 35 as it is. 5 चा क्यूब 125. 5 3 चा 15 alpha beta. आता -15 ला इकडे आहे 35 ला तिकडे आहे. therefore 15 alpha beta equals 125 minus 35. Therefore 15 alpha beta equals या दोघांचा डिफरन्स 90 आणि 15 ने डिवाइड करा. सो अल्फा बीटा इक्वल्स 15 6 90 हे तुम्हाला मिळालं. आपल्याला विचारले इक्वेशन काय आहे. therefore the required equation is काय फॉर्म्युला आहे. x square minus sum of the roots into x plus product of roots equals 0. x square minus sum of the roots into x plus product of roots equals 0. मग x square as it is minus सांगा अल्फा प्लस बीटा आपल्याकडे किती आहे 5 minus 5x plus अल्फा बीटा आपल्याकडे किती आहे बघा 6 is equal to 0. हे जे तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन असलं पाहिजे. x square minus 5x plus 3 is equal to 0. ओके. नाव क्वेश्चन नंबर 10. हा यातला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. थोडासा अवघड आहे थोडासा. बघा. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट इट्स रूट्स आर द स्क्वेअर ऑफ द सम ऑफ द रूट्स and square of the difference of roots of the equation जे काय 2x square plus 2 into bracket p plus q into x plus p square plus q square equals 0 असा एक प्रॉब्लेम आपल्याला दिला. काय म्हणले बघा. हे जे इक्वेशन आहे याचे जे रूट्स असतील त्यांची सम म्हणजे अल्फा प्लस बीटा त्याचा स्क्वेअर असं एक रूट आहे रिक्वायर्ड इक्वेशनचा आणि ह्याचे जे दोन रूट्स आहेत अल्फा आणि बीटा त्यांचा डिफरन्स त्याच्या स्क्वेअर एवढं दुसरं रूट आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं
रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट कसे आहेत माहितीये? रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट हे बघा, स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स ऑफ दिस इक्वेशन असं एक रूट आहे. दुसरं रूट आहे स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट्स ऑफ दिस इक्वेशन. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असे असतील तर ते इक्वेशन काय असेल असं तुम्हाला त्यांनी विचारलंय. फ्रेम द इक्वेशन. थोडा विचित्र क्वेश्चन आहे. एस्पेशली हा जो पार्ट आहे ना, हा रिप्लेस करताना काय करायचं मी तुम्हाला सांगतो. लक्षात. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण लिहिली, त्याला आपण कंपेअर करून घेऊया. कंपेअरिंग इट विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0. सांगा काय दिसतंय? a च्या जागी 2, b म्हणजे काय आहे सांगा? 2 इंटू ब्रॅकेट p प्लस q, c काय दिसतंय सांगा? p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. मग या इक्वेशनचे रूट्स अल्फा आणि बीटा आहेत असं ऍज्युम करूया. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याला गिवन इक्वेशन म्हणायचं. मग सांगा देयरफॉर सम ऑफ द रूट्स काय सांगा? अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए. मग आता तुमच्याकडे मायनस बी म्हणजे मायनस 2 ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू अपॉन ए म्हणजे 2. 2 कॅन्सल, मायनस ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू. हे झालं सम ऑफ द रूट्स. आता प्रोडक्ट ऑफ रूट्स काय आहे सांगा? प्रोडक्ट ऑफ रूट्स तर सी अपॉन ए. सांगा सी अपॉन ए म्हणजे काय? तर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन ए, ए म्हणजे 2. हे झालं प्रोडक्ट ऑफ रूट्स. आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे आहेत? तर ते असे आहेत. द रूट्स ऑफ रिक्वायर्ड quadratic equation are alpha plus beta bracket square and alpha minus beta bracket square. Therefore, आता पहिल्यांदा मी sum of the roots मिळवणार आहे. sum of the roots म्हणजे यांची टोटल अल्फा प्लस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं सम ऑफ द रूट्स. आता आपल्याला ह्याला काही प्रॉब्लेम नाही बघा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. अल्फा मायनस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्याची आपल्याकडे काही व्हॅल्यू नाही. मग ह्याला काय लिहितो तेवढं नीट लक्ष द्या. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस this term can be written as alpha plus beta bracket square minus 4 alpha beta. दाखवतो मी तुम्हाला हे करून काय प्रकार आहे. मला सांगा अल्फा मायनस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? अल्फा मायनस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर करून बघूया आपण. सांगा अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा आणि प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे. आणि आता मी जे त्याला रिप्लेस केले तेही चेक करा. काय रिप्लेस केले मी त्याला? अल्फा प्लस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा केले की नाही? बघूया ना काय येतं. हा स्क्वेअर तरी आधी करा. सांगा काय स्क्वेअर? अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. हा ब्रॅकेट स्क्वेअर पुढे मायनस 4 अल्फा बीटा आहे. तर मला सांगा हे प्लस 2 आणि मायनस 4 शेवटी मिळून किती झाले? तुम्ही आधी दोघं मिळून किती झाले? मायनस 2 झाले की नाही सांगा अल्फा बीटा. बघा बाकी हे तर सेम आहे, हे सेम आहे. ह्याचा आन्सर सांगा मला याचं किती येते? हे प्लस 2 आणि मायनस 4 म्हणजे एवढेच येतात की नाही? म्हणजे हे सेम असले पाहिजेत एलएचएस दोघांचे. त्यालाच तर मी हे रिप्लेस केले. त्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याकडे अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आहे मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा मायनस ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू याचा स्क्वेअर प्लस पुन्हा अल्फा प्लस बीटा मायनस ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू याचाही स्क्वेअर आणि मायनस 4 अल्फा बीटा. काय बघा आपल्याकडे अल्फा बीटा इथे बघा. अल्फा बीटा पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2 पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2 ही त्याची व्हॅल्यू आहे.
सगळं रिप्लेस केलं. निगेटिव्हचा स्क्वेअर निगेटिव्ह पॉझिटिव्ह येणार आहे, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, त्याचाही स्क्वेअर पॉझिटिव्ह. आता मी फक्त p प्लस q चा ब्रॅकेट स्क्वेअर करणार आहे. हा निगेटिव्हचा p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर मी आधी लिहितो वाटलं तर तो पॉझिटिव्ह झाला p प्लस q चा स्क्वेअर प्लस इथेही तेच आहे की नाही सांगा p प्लस q चा स्क्वेअर. मग ह्याला मी ट्वाइस लिहिलं तरी चालेल किंवा सेपरेट लिहिलं तरी चालेल, पण कळत काही जणांना कळत नसेल ट्वाइस तर मग आहे तसं सेपरेट लिहितो बघा. निगेटिव्हचा स्क्वेअर पुन्हा निगेटिव्ह म्हणजे p प्लस q चा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज प्लस सॉरी मायनस आहे साइन साइन मायनस हा मायनस 2 2 जा 4 कॅन्सलेशन से 2 राहील आणि ब्रॅकेट मध्ये p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. आता हा स्क्वेअर करूया p स्क्वेअर प्लस 2pq प्लस q स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर करूया p स्क्वेअर प्लस 2pq प्लस q स्क्वेअर मायनस 2 ओपन करा मायनस 2p स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर. p स्क्वेअर मिळून झाले 2p स्क्वेअर, हे कॅन्सल नाही झाले तर p स्क्वेअर मिळून 2p स्क्वेअर. 2p स्क्वेअर आणि इथले मायनस 2p स्क्वेअर कॅन्सल झाले, आता कॅन्सल झाले. असे q स्क्वेअर 2q स्क्वेअर आणि निगेटिव्ह 2q स्क्वेअर कॅन्सल झाले. 2pq मिळून झाले 4pq. आणि हे काय आहे सांगा, हे काय आहे सम ऑफ द रूट्स आहे. काय मिळालं तुम्हाला, सम ऑफ द रूट्स 4pq मिळाले. सम ऑफ द रूट्स 4pq लक्षात आलं. मी आता हे कुठेतरी लिहून ठेवतो सम ऑफ द रूट्स, कारण मला बोर्ड वर्क करणार आहे. सम ऑफ द रूट्स 4pq हे आधी लिहून ठेवतो. ओके, मग अशी जे सम ऑफ द रूट्स आपल्याला मिळालं 4pq ते इथे लिहून ठेवलेलं आहे. आता कंटिन्यू करतोय प्रोडक्ट ऑफ रूट्स पासून. बघा, द रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आधीच लिहून ठेवलं आपण. हे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग आता प्रोडक्ट ऑफ रूट्स आपण पाहणार आहोत. प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे याचा आणि याचा प्रोडक्ट, अल्फा प्लस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अल्फा मायनस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा मगासारखं याला प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम आहे तो इथे आहे. याला काय रिप्लेस करतो बघा, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इनटू ब्रॅकेट. हा सांगा, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. ओके, मायनस 4 अल्फा बीटा. आता अल्फा प्लस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर, अल्फा प्लस बीटा आपल्याकडे काय सांगा, हे बघा इथे बघा मायनस मायनस ब्रॅकेट मध्ये p प्लस q चा ब्रॅकेट स्क्वेअर, पुन्हा नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये आता अल्फा प्लस बीटा पुन्हा मायनस p प्लस q चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्ही मागच पाहिले की नाही की मायनस टर्म असेल तरी स्क्वेअर त्याचा पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे आता मी इथे डायरेक्ट घेतो ना p प्लस q चा ब्रॅकेट स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर प्लसच असणार आहे नाहीतरी. मायनस 4 अल्फा बीटा, अल्फा बीटा आपल्याकडे काय बघा इथे 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 बघा p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर अपॉन 2 असणार. ओके, आता कंटिन्यू करतो आपण इथे प्रोडक्ट ऑफ रूट्स. सांगा, हे झाले p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस जरी असलं तरी प्लस येणार स्क्वेअर. ठीक आहे, आता हा मी स्क्वेअर करणार आहे म्हणजे हाही करायला पाहिजे होता, आपण पुढच्या स्टेपला करूया. p स्क्वेअर प्लस 2pq प्लस q स्क्वेअर. ठीक आहे, हा स्क्वेअर करा. 2 2 जा 4 कॅन्सलेशन झाले, ओपन केलं मायनस 2p स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर ओपन केलं ब्रॅकेट. ठीक आहे, काय काय राहिलं सांगितलं. आता हरवले आता p प्लस q चा ब्रॅकेट स्क्वेअर. पहिले हे सिम्प्लिफाय तर करतो, p स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर म्हणजे मायनस p स्क्वेअर. हा, p स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर मायनस p स्क्वेअर प्लस 2pq आणि हे q स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर म्हणजे मायनस q स्क्वेअर. महत्वाचं आहे. आता इथं पुढे नीट लक्ष द्यायचं, या तिघातून मी मायनस साइन कॉमन काढणार आहे, ते मागे लिहिणार आहे इकडे, या तिघातनं कॉमन काढणार आहे इथं लिहिणार आहे. मायनस साइन तुमचं हे ब्रॅकेट करतो वाटलं, हा p प्लस q चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसं राहिला इंटू हे आपलं मायनस साइन कॉमन काढल्यानंतर p स्क्वेअर मायनस
2pq प्लस q स्क्वेअर झाले बघा. हे बघा साइन बघा, हे प्लस झालं, हे मायनस झालं, हे प्लस झालं, इक्वल्स मायनस ब्रॅकेट मध्ये p प्लस q ब्रॅकेट स्क्वेअर आहे दॅट इज. आता याच्याकडे नीट पहा, हा p मायनस q चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे की नाही बघा, p मायनस q चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इक्वल्स मायनस साइन आहे दॅट इज. या दोघांना मी कॉमन स्क्वेअर करणार आहे, p प्लस q इंटू p मायनस q, आणि या सगळ्याचा कॉमन स्क्वेअर दाखवलाय. हा पार्ट बऱ्याच जणांना जमत नाही बरं का, याला फार प्रॅक्टिस लागते. याला हे सारखं सारखं सोडवायचा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. मायनस साइन ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये p प्लस q p मायनस q म्हणजे p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर, पुन्हा त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर, त्याचा वरती ब्रॅकेट स्क्वेअर, p प्लस q p मायनस q, p स्क्वेअर मायनस q, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्रोडक्ट ऑफ रूट्स काय मिळालं सांगा. प्रोडक्ट ऑफ रूट्स मध्ये प्रोडक्ट ऑफ रूट्स आहे आपल्याला काय मिळालं तुम्हाला, मायनस ब्रॅकेट मध्ये p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर. आता मी तेही इथं वर लिहितो, रेड पार्ट आहे तिथं. प्रोडक्ट ऑफ रूट्स हा काय मिळालं, मायनस ब्रॅकेट मध्ये p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर होल स्क्वेअर. हे झालं प्रोडक्ट ऑफ रूट्स. म्हणजे सम ऑफ द रूट्स मिळवलं तुम्ही, आता प्रोडक्ट ऑफ रूट्स मिळवलं, आणि यानंतर आपल्याला ते रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल ते मिळवायचं आहे. ओके ओके, नाव कंटिन्यू. सम ऑफ द रूट्स मिळवून ठेवले, प्रोडक्ट ऑफ रूट्स मिळवून ठेवले. therefore the required equation is हा काय फॉर्म असतो, x स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स into x plus product of roots is equal to 0. x square minus सांगा sum of the roots किती आहे बघा, 4pq minus, करेक्ट. हे प्रोडक्ट ऑफ रूट्स मायनस मध्ये म्हणून मायनस केले, ऍक्च्युअली इथं साइन प्लस आहे पण प्रोडक्ट ऑफ रूट्स तिथं निगेटिव्ह आहे. मायनस ब्रॅकेट मध्ये p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल 0. हे तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन असलं पाहिजे. x स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स, पण प्रोडक्ट ऑफ रूट्स तिथं निगेटिव्ह असल्यामुळे साइन काय केलं जातं मी प्लसच्या ऐवजी मायनस. हे त्याचं फायनल आन्सर आहे. हा प्रॉब्लेम बऱ्याचदा हाताखालनं गेल्याशिवाय स्टुडंट्सना जमत नाही, त्यामुळे याची प्रॅक्टिस करा. ओके ओके. क्वेश्चन नंबर 11. Mukund possesses ₹50 more than what Sagar possesses. म्हणजे मुकुंदकडे 50 रुपीज जास्त आहेत कोणापेक्षा, सागरपेक्षा. द प्रोडक्ट ऑफ द अमाउंट दे हॅव इज ₹15,000. फाइंड द अमाउंट ईच वन हॅज. ठीक आहे, मला सांगा मुकुंदची अमाउंट कोणावरती अवलंबून आहे, सागरवरती अवलंबून आहे, बरोबर आहे. मग लेट द अमाउंट with Sagar be ₹X. Let the amount with Sagar be ₹X. Therefore, the amount with काय नाव आहे ते दुसरं, मुकुंद ना, amount with Mukund equals X plus 50 according to the condition. According to कंडिशन सांगा. कंडिशन त्या दोघांकडे असणाऱ्या अमाऊंटचा प्रॉडक्ट काहीतरी 15,000 दिला, म्हणजे बघा ही सागरची अमाऊंट, ही मुकुंदची अमाऊंट, यांचा प्रॉडक्ट 15,000 आहे. ब्रॅकेट ओपन, x स्क्वेअर प्लस 50x मायनस 15,000 इक्वल्स 0. मायनस 15,000 x स्क्वेअरला स्प्लिट करा, ज्यांचा डिफरन्स 50 यायला पाहिजे. 150 100 एवढे येतात बघा. 50 पॉझिटिव्ह पाहिजेत आणि हे निगेटिव्ह पाहिजे. बस कंटिन्यू करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा. एक आन्सर पॉझिटिव्ह येईल, एक निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह नॉट पॉसिबल, कारण जे अमाऊंट आहे तुम्ही निगेटिव्ह असलेलं रिजेक्ट करा आणि पॉझिटिव्ह असलेलं ऍक्सेप्ट करा. यू विल गेट द अमाऊंट विथ सागर मिळेल तुम्हाला, आणि त्यात 50 ऍड करा म्हणजे अमाऊंट विथ मुकेश काय मुकुंद जो काय असेल ते तुम्हाला मिळून जाईल. आता ह्या प्रकारे उरलेले 4 क्वेश्चन जे ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर साधारण नेक्स्ट वीक मध्ये
म्हणजे हा आपला शनिवारी हा आपला पार्ट संपेल सगळं. तर नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला सॅटर्डे किंवा संडेला तुम्हाला या लेसनची टेस्ट असणार आहे. नेक्स्ट वीकेंडला म्हणजे येणाऱ्या सॅटर्डेला किंवा संडेला, येणाऱ्या मोस्टली सॅटर्डेला ह्याची तुम्हाला टेस्ट दिली जाईल. या लेसनची तयारी करून ठेवा. ओके.